क्विज मंक्स मध्ये आपले स्वागत आहे। येथे सिंधू संस्कृतीचे रहस्याबद्दल 52 प्रश्न आहेत। मजेत सामील व्हा, लाईक आणि सबस्क्राईब करा। त्यांची शहरातील घरे कशाची बनलेली होती? मोठे दगड, भाजलेल्या विटा किंवा लाकडी ओंडके? उत्तर आहे भाजलेल्या विटा। त्यांनी कोणती विशेष खेळण्यातील गाडी बनवली? एक हलणारा बैल, एक उडणारा पक्षी किंवा एक गर्जना करणारा सिंह? ते आहे एक हलणारा बैल। ते कोणत्या चमकदार लाल रत्नाचा व्यापार करत होते? हिरा, कॉर्नेलियन किंवा पाचू? कॉर्नेलियन। क्या बात। एक कुंभार 5 भांडी बनवतो, तो आणखी 3 बनवतो। आता किती भांडी झाली? 8, 7 किंवा 9? हो, ते 8 होते। त्यांच्या लहान शिक्क्यांचा उपयोग कशासाठी होत असे? खेळ खेळण्यासाठी, मालावर खूण करण्यासाठी किंवा भिंती सजवण्यासाठी? मालावर खूण करण्यासाठी। क्या बात। आपण त्यांचे लिखाण का वाचू शकत नाही? तो एक गुप्त कोड आहे, अक्षरे पुसट झाली किंवा ते जादुई शाई वापरत? आणि उत्तर म्हणजे तो एक गुप्त कोड आहे। त्यांचे झाकलेले गटार काय स्वच्छ ठेवत होते? प्राणी, नद्या किंवा रस्ते? बरोबर उत्तर रस्ते। एका व्यापाऱ्याकडे 4 हार आहेत, प्रत्येकात 10 मणी आहेत। एकूण किती मणी आहेत? 14, 40 किंवा 400? 40। छान। त्यांच्या कलेतून कोणता महत्त्वाचा प्राणी वगळलेला आहे? बैल, घोडा किंवा हत्ती? उत्तर घोडा। तो भव्य सार्वजनिक तलाव कशासाठी होता? पोहण्याच्या शर्यती, विशेष समारंभ किंवा कपडे धुण्यासाठी? विशेष समारंभ। उत्तम। ते जास्तीचे अन्न कशात साठवत होते? धान्याचे कोठार, आईस बॉक्स किंवा एक मोठी गुहा? धान्याचे कोठार। क्या बात। या शहरामध्ये मोठे राजेशाही महाल होते का? हो राजासाठी, हो पुजाऱ्यांसाठी किंवा नाही ते वाटून घेत? नाही ते वाटून घेत। तुम्ही जिंकलात। त्यांचे विशेष लिखाण कसे दिसत होते? एबीसी अक्षरे, चित्रचिन्हे किंवा लहरी रेषा? चित्रचिन्हे। उत्तम। त्यांचे सरळ शहराचे रस्ते कसे मांडलेले होते? एका ग्रीडमध्ये, एका वर्तुळात किंवा भुलभुलैयासारखे? ते आहे एका ग्रीडमध्ये। कपड्यांसाठी ते कोणते पांढरे मऊ पीक घ्यायचे? लोकर, रेशीम किंवा कापूस?
कापूस हे आहे. एक गवंडी भिंतीसाठी 20 विटा वापरतो. त्याला आणखी 20 हव्या आहेत. एकूण किती विटा? 20, 40 किंवा 30? 40 उत्तम. त्यांचे पहिले आरसे कोणत्या चमकदार धातूचे बनलेले होते? स्वच्छ काच, पॉलिश केलेले कांस्य किंवा चांदी? पॉलिश केलेले कांस्य अगदी बरोबर. त्यांच्या चौरस शिक्क्यांवर अनेकदा कोणता शक्तिशाली प्राणी कोरलेला असे? एक सिंग, एक युनिकॉर्न बेल किंवा एक हत्ती? एक युनिकॉर्न बेल अगदी बरोबर. एका शेतकऱ्याकडे 12 गव्हाची पोती आहेत. तो 5 विकतो. किती पोती उरली आहेत? 12, 7 किंवा 5? 7वा. शहराचा सर्वात उंच भाग अनेकदा कुठे बांधला जायचा? भूमिगत, उंचवट्यावर किंवा पाण्यावर? आणि उत्तर म्हणजे उंचवट्यावर. ते खूप पूर्वी कोणता बोर्ड गेम खेळायचे? स्पिनर आणि कार्ड, फासे आणि ग्रीड किंवा गोट्या? फासे आणि ग्रीड लाजवाब. त्यांची धारदार कापण्याची साधने कशापासून बनलेली असत? लोखंड, लाकूड किंवा कठीण दगड? कठीण दगड अविश्वसनीय. अनेक घरांमध्ये ताजे पाणी कसे मिळत असे? पावसाचे पिंप, शहराचा कारंजा किंवा त्यांच्या स्वतःच्या विहिरी? त्यांच्या स्वतःच्या विहिरी उत्तम. निसर्गातील कोणत्या मोठ्या बदलामुळे त्यांची शहरे संपली असतील? खूप झाडे, नद्या कोरड्या झाल्या किंवा हवामान थंड झाले? हो, ते नद्या कोरड्या झाल्या होते. कोणत्या सोप्या साधनाने त्यांना अगदी सरळ भिंती बांधायला मदत केली? दोरीला बांधलेले वजन, एक विशेष पट्टी किंवा एक भिंग? दोरीला बांधलेले वजन उत्तम. पुरुष आणि स्त्रिया दोघेही कोणत्या प्रकारचे दागिने घालायचे? मुकुट, बांगड्या किंवा कानातले? आणि उत्तर म्हणजे बांगड्या. शेतातील माती खोदण्यासाठी ते कोणते अवजार ओढत असत? नांगर, मोठा चमचा किंवा धातूचा फावडा? नांगर अविश्वसनीय. त्यांच्या शेतात कोणता मोठा कुबड असलेला प्राणी काम करत असे? उंट, झेबुगाय किंवा गवा? आणि उत्तर म्हणजे झेबुगाय. एका व्यापाऱ्याकडे 20 मणी आहेत. तो निम्मे देतो. किती शिल्लक राहिले? 5 मणी, 15 मणी किंवा 10 मणी? 10 मणी अगदी बरोबर. त्यांचे विशेष वजनी दगड कोणत्या आकाराचे होते? तारे, घन किंवा पिरॅमिड? ते आहे घन. शहरे उंच जमिनीवर का बांधली होती? ताऱ्यांच्या जवळ राहण्यासाठी, थंड राहण्यासाठी
किंवा पूर टाळण्यासाठी. उत्तर पूर टाळण्यासाठी. मुद्रांवर प्राण्याशिवाय दुसरे काय कोरलेले होते? चित्रलिपी राजाचा चेहरा किंवा एक फूल. चित्रलिपी लाजवाब. व्यापारासाठी पाण्यावरून ते दूरवर प्रवास कसा करत असत? पोहून, बोटीने किंवा मोठ्या पानांवर. हो, ते बोटीने होते. अनेक घरांमध्ये धुण्यासाठी कोणती विशेष खोली होती? स्नानगृह, स्वयंपाकघर किंवा बाग. आणि उत्तर म्हणजे स्नानगृह. एका घराला 4 भिंती आहेत. प्रत्येकीला 10 विटा लागतात. एकूण किती विटा? 20 विटा, 14 विटा किंवा 40 विटा? 40 विटा. क्या बात. कोणता खेळण्यातील प्राणी दोरीवर चढू शकत होता? माकड, साप किंवा खार? आणि ते होते माकड. कोणत्या मऊ दगडापासून लहान पांढरे मणी बनवले जात होते? संगमरवर, साबणाचा दगड किंवा खडू? हो, ते साबणाचा दगड होते. रत्नांमध्ये बारीक छिद्रे पाडण्यासाठी ते काय वापरत होते? टोकदार काठ्या, गरम सुया किंवा छोटे ड्रिल? आणि ते होते छोटे ड्रिल. त्यांना मधमाशांपासून कोणते गोड अन्न मिळत असे? साखर, मध किंवा मॅपल सिरप? मध. तुम्ही जिंकलात. त्यांचे भूमिगत पाण्याचे पाईप कशाचे बनलेले होते? कोरलेला दगड, पोकळ लाकूड किंवा भाजलेली माती? आणि उत्तर म्हणजे भाजलेली माती. त्यांना दूरच्या पर्वतावरून कोणते निळे रत्न मिळाले? निळा हिरा, फिरोजा किंवा लापिस लाजुली? उत्तर आहे लापिस लाजुली. एक कारागीर 15 मणी बनवतो. तो 5 वापरतो. किती शिल्लक राहिले? 5, 20 किंवा 10? ते आहे 10. कोणती प्रसिद्ध छोटी मूर्ती चमकदार कांस्यापासून बनलेली होती? नृत्य करणारी मुलगी, पुजारी राजा किंवा खेळण्यांची गाडी? नृत्य करणारी मुलगी. क्या बात. ते त्यांच्या कपड्यांवर बटनांसाठी काय वापरायचे? सोन्याची नाणी, प्लॅस्टिकचे ठिपके किंवा शिंपले? आणि उत्तर म्हणजे शिंपले. दोन कुटुंबे एक विहीर वापरतात. 10 कुटुंबांसाठी किती विहिरी लागतील? 10 विहिरी, 5 विहिरी किंवा 2 विहिरी? 5 विहिरी हे आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांना युद्धासाठी अनेक मोठी शस्त्रे सापडली का? नाही, खूप कमी. होय, अनेक तलवारी किंवा होय, मोठ्या ढाली? नाही, खूप कमी. छान.
कोणत्या गरम भट्टीत त्यांची मातीची भांडी आणि विटा भाजल्या जात? एक भट्टी, एक कॅम्पफायर किंवा एक ज्वालामुखी? आणि उत्तर म्हणजे एक भट्टी. ते त्यांच्या विटा एकत्र चिकटवण्यासाठी काय वापरायचे? सुपर ग्लू, वितळलेला धातू किंवा चिखलाचा मसाला? उत्तर चिखलाचा मसाला. एका व्यापाऱ्याकडे 3 बोटी आहेत. प्रत्येकात 5 भांडी आहेत. एकूण किती भांडी? 8, 35 किंवा 15? 15 अगदी बरोबर. कोणता खेळण्यातील पक्षी तीक्ष्ण आवाज काढू शकत होता? मातीची शिट्टी, लाकडी ढोल किंवा धातूची घंटा? आणि उत्तर म्हणजे मातीची शिट्टी. कोणत्या विशेष शहरात व्यापारासाठी मोठी जहाजे थांबत असत? मोहेंजो-दारो, लोथल किंवा हडप्पा? लोथल अगदी बरोबर. एका शहरात 3 मोठे आणि 4 लहान रस्ते आहेत. एकूण किती रस्ते आहेत? 1, 12 किंवा 7? 7 हे आहे. पुढच्या वेळेपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब बटन दाबा.